नमस्कार. 18वा अध्याय सुरू आहे. 12 श्लोक झाला तर 13वा सुरू झाला होता. आपण म्हटलं होतं पुढच्या वेळेस 13, 14, 15 आरामात नीट करू. व्यवस्थित कारण अत्यंत महत्वाचे श्लोक आहेत. गीतेतले काही सिद्धांत आहेत, त्यापैकी एक सिद्धांत इथे 14व्या श्लोकात म्हणून. पण त्याआधी ध्यानात जे म्हटलं होतं ज्ञानेश्वर महाराजांचा आज अभंग, संत गोरखनाथांचा भगवद्गीतेतले श्लोक, सगळे ईश्वराचं स्मरण करून प्रसन्न राहण्याचा उद्देश. बाप रखमाईवर ज्ञानेश्वर म्हणतात, अनाथ होतो पण इथे आलो तर विठ्ठल रखमाईचे दर्शन करून ज्ञानाच्या अंत, ज्ञानानंतरचं जे अनंत आहे ते दिसलं मला इथे विटेवर उभा आहे. गोजीरवाणा सावळा, छोटासा क्यूटसा विठुवा, सगुण निर्गुण भेद संपला मनातला. गोरखनाथांनी सांगितलं, हसीबो धरीबो, हसीबो खेळीबो. अरे हसा ना, काही हरकत नाही, हसू शकता, खेळू शकता. धरीबो ध्यान, असं सहज समाधी लावू शकतो. हसीबो खेळीबो धरीबो ध्यान, अहर्निश कतीबो ब्रह्मज्ञान. मनात मागे सतत एक एक भावना असायला हवी. वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभ. हे सगळी सृष्टी, जसं मी गीतायोग मध्ये म्हणतो आठवण करून, गॉड इज एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज गॉड. नरसिंह मेहतानी प्रसिद्ध केलं, अखिल ब्रह्मांड मा एक तो श्रीहरी. मीराबाईनी म्हटलं, मेरे तो गिरधर गोपाल दूसरा ना कोई, जाके सिर पर मोर मुकुट मेरे तो प्रभु सोई. गौरांग चैतन्य महाप्रभुनी देश गाजवला, यारे देख तारे कहे कृष्ण उपदेश. अमर आज्ञाय गुरु तारी यही देश. शंकराचार्यांनी आठवण करून दिली, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळीकडे आठवण. आणि मध्यभागी देश्वर स्वतः म्हणतोय, अहम आत्मा गुणाकेश सर्वभूताशय स्थित. सगळ्यांमधलं जीवन, जीवनम सर्वभूतेषु. त्याचे स्मरण करून म्हणतो, मग माझ्यातही आहे, तुझ्यातही आहे, चिमणीत आहे, मांजरीत आहे. जो दिसतो जिथे, यो माम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति. 6व्या अध्यायात पुढच्या श्लोकात मध्ये, ईक्षते योग युक्त आत्मा सर्वत्र समदर्शन. सर्वभूत स्थितम यो माम. 31वा श्लोक 6वा अध्याय, सगळ्यांमध्ये जो मला बघतो. भजती एकत्वम आस्थितः. सगळ्यांमध्ये जो एक आहे, अनेक मध्ये एक, अनेक शब्दामध्ये एक आला. एनी वन मध्ये वन आला, नो वन मध्ये वन आला, एव्हरी वन मध्ये वन आला. 10त एक आहे, 100त एक आहे, 1000त एक आहे, 10,000त एक आहे, लाखात एक आहे, 10 लाखात एक आहे, करोडोत एक आहे, 10 करोडात एक. शिवाय बाकी सगळं शून्य आहे. भजती एकत्वम आस्थितः सर्वथा वर्तमानोऽपि सयोगी मयी वर्तते. कसंही मग तो वागत असला, हसून राहिला, खेळून राहिला, कुदून राहिला, गंमत करून राहिला, हसीबो खेळीबो धरीबो ध्यान, सयोगी मयी वर्तते, तरी तो माझ्यातच खेळतो खिदळतो आहे. अहर्निश कतीबो ब्रह्मज्ञान. खाए पिए न करे मन भंगा. सहज समाधीची स्थिती. आँख न मूंदू, कान न रुंदू, काया कष्ट न देहू, खुली आँख में हंस हंस देखूं, सुंदर रूप निहारू कबीरा, सहज समाधि भली.
हे प्रसन्नतेचे जे सूत्र आहे, सतत प्रसन्न राहू शकण्याची जी युक्ती आहे, ती धरून ठेवायला हवी, ती विसरायला नको. मग झर 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 टप 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 ज्ञान पाझरायला लागेल. अप्रसन्न म्हणजे अटक. सच्चिदानंद स्वभाव आहे. हा आनंद जो आहे तो सच्चिदानंदाचा, आत्म्याचा, आपल्या आतला स्वतःचा आनंद कसा आहे? सत आहे, सतत असणारा, सतत टिकणारा, सत्य असलेला हाच खरा आनंद आहे. हा कसा आहे? चेतन आहे. हाच आनंद फक्त लक्षात येऊ शकतो, टिकू शकतो, कारण स्वतः आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. तसे सच्चिदानंदाला छातीत घेऊन हेरमोसला नाराज, घम, राग, लोभ, गालफुगले, अटक खटक, मला नाही बोलायचं आहे. हृदयात सच्चिदानंद आहे, बाहेर ना छलाछल. ते नदीत पाणी मावत नाही तर वाहायला लागते. बांध येतो, फुटून वाहून जाते, सगळे ज्याला पाहिजे ते घेऊन जाय. पाणी चाललं, निघून चाललं, खा गं मावशी असं कसं? नाही आता कुठे ठेव, जागा नाही राहिली. एवढं पाणी झालं, जागा नाही राहिली, घेऊन जा ज्याला पाहिजे जिथे. तसा हृदयात इतका आनंद भरलाय सच्चिदानंदाचा की आता घेऊन जा ज्याला हवा, तसं काही राहत नाही, टिकत नाही. इतका भरलाय की उरून उरून राहिलाय तसा. त्या प्रसन्नतेची आठवण करून भगवद्गीतेचा मागच्या 13वा अध्याय जो होता, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे, सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहो, संपूर्ण कर्मों की सिद्धि के ये 5 हेतु, कर्मों का अंत करने के लिए उपाय बतलाने वाले सांख्य शास्त्र में कहे गए हैं, उनको तुम मुझसे भली भांति जान. मागच्या वेळेस अनेक कथा निर्माण झाल्या. सांख्यशास्त्र आल्याबरोबर कपिल मुनी आले, त्यांचं नाव आलं तर देवहूती कर्दमची कथा झाली. सांख्यशास्त्र 2 प्रकारचे, एक एक खरं एक खोटा, असली नकली. त्याच्यामुळे एक खरा कपिल मुनी जो अवतार आहे, चिरंजीवी आहे, गंगासागर मध्ये अजून समाधी लावून बसला आहे तो, आणि एक जो दुसरा इम्पॉस्टर, नकली कपिल मुनींनी नकली सांख्यशास्त्र केलं, तर त्याच्याबद्दल झाली. नकली आणि असलीवरून आठवलं तर कृष्ण आणि पौंडरिकची कथा, हनुमान आणि द्विविध वानरची कथा, एक असली एक नकली. खरं वानर, वानरी अंजनी सुता, रामदूता, प्रभंजना, महाबली प्राणदाता. त्याचे हनुमान जयंतीच्या निमित्ताने तो एक खरं वानर केसरी नंदन. हनुमानाच्या वडिलांचं नाव केसरी होतं, आईचं नाव अंजनी होतं, अंजनेय. केशरी जे ऑरेंज रंगाचे असतात बा वानर, बघायला मिळतात, तसे शेंद्री रंगाचे वानर एक जात असते, त्या कुळात जन्मलेले अंजनी मातेच्या पोटी. तर त्याच्यासारखी नक्कल करणारा द्विविध वानर होता. कृष्णासारखं नकली सुदर्शन चक्र घेऊन फिरणारा पौंडरिक होता. त्या सगळ्या निरनिराळ्या कथा झाल्या, अनेक अजून कथा झाल्या. त्याच्यामुळे तिथेच थांबून गेला होता तो श्लोक. आपण म्हटलं पुढच्या वेळेस 14व्या श्लोकापासून सुरुवात करू. 13व्यात श्रीकृष्णाने काय म्हटलं होतं, अरे बाबा, हे तू इतकं नको झंझट मुलुंगी डोक्यावर आपल्या. अरे मी युद्ध करेन, हे सगळे मरतील, विधवा होतील पहिल्या अध्यायात, आणि मग वर्णसंकर होईल, कोणाचे मुलं होऊन जातील, कुठे काय मिक्स होईल, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य एखादी सगळं गडबड होऊन जाईल, कास्ट सगळं भ्रष्ट सिस्टम, आणि मग कोणी नरक यात्राचा अधिकारी बनेल, कारण श्राद्ध कर्म नाही करत आहे, मंत्र नाही येत आहे, सगळं गडबड होऊन झाले, माझ्या डोक्यावर पाप लागेल. त्यापेक्षा मी नाही करत, मी जातो. हे जे मी माझं माझं होतं, नाही योद्धसेती गोविंदम. तर ते तसं नसतं रे, हे जे होणार आहे होऊन राहिलं, हे तुझे एकट्याचे नाही होत आहे. देर आर 5 डिफरंट फोर्सेस. तो म्हणतोय, बाय द वे, मराठी चालेल ना, की नाही तर मग हिंदीत चेंज करू शकतो? इज मराठी ओके विथ एव्हरीवन?
if you can give a thumbs up or something. If Marathi is not okay, if you prefer Hindi, then unmute yourself and please let me know. Hmm? If no one says anything, mummy assume करेल कि Marathi is fine. Otherwise, we can switch over to Hindi. So श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतो की अरे नाही तू एकटा तुझ्या भरोसा नाही आहे तर राजा तू युद्ध जिंकशील आणि तू युद्ध हारशील आणि तू खेळत होईल आणि तू खेळत नाही नाही निमित्त मात्र तू एक आहे मग अजून कोण आहे बाबा तू मला म्हणाला अरे अजून चार अजून आहे, 5 जण मिळून होते जे काय होतं ते कोण आहे ते 5 पांडव नाही भीमही जे करेल त्याच्यासाठी अजून 4 दुसरे आहे युधिष्ठिरही जे करेल ओके ग्रेट थँक यू Marathi is okay with you. I'm assuming Marathi is okay with everyone. Otherwise, unmute or chat or give thumbs down or suggest some way that हिंदी ज़्यादा अच्छा रहेगा तो फिर हिंदी स्विच करते हैं तो नाही नाही 5 म्हणजे पंचपांडव नाही मग काय शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे 5 तन्मात्रा नाही तेही नाही मग राग लोभ मोह मद मत्सर हे 5 नाही तेही नाही मग हे भूमी आप अनलो वायू हे जे आहे भूमी आहे सॉलिडिटी लिक्विडिटी वायू अग्नी तेज आप आकाश स्पेस हे 5 नाही तेही नाही 5 कारण आहे त्याच्यापैकी तू एक आहे मी म्हणजे अर्जुन नाही करता जे काय कार्य होऊन आलं कोणी डॉक्टर आहे ट्रीट करून आला कार्डियक पेशंट हे सगळे अथाग प्रयत्न केले पण मेला झटका आला नाही तो आणि नाही तर तोच डॉक्टर आहे तेच हॉस्पिटल आहे तेच शस्त्र सगळे आहेत पण हा काही चान्सच नव्हता वाचण्याचा आणि कसा काय मान्य पुन्हा जिवंत वाचला निघून गेला घरी 2-3 दिवसांनी तर काहीतरी तर आहे अजून का सर काहीतरी अजून जे आहे ते अजून 4 अजून काहीतरी आहे टोटल 5 सांगितले त्यांनी 5 फोर्सेस ऑफ नेचर कॉन्स्टंटली ऍक्टिंग इन युनिसन टुगेदर कोलॅबोरेटिंग एक कोलॅबोरेटिव्ह सिस्टम आहे ही जी आपल्या भोवती सिस्टम आहे ज्याच्यात निसर्ग म्हणतो प्रकृती म्हणतो ज्यात सगळे कार्य होतात जे वी आर पार्ट ऑफ दॅट सिस्टम त्या सिस्टममध्ये एक पार्ट आहे कर्ता डुअर परफॉर्मर म्हणजे मी आणि तुम्ही आणि बाकी सगळे जे कोणी जेव्हा काही जिथे कुठे जसं कसं जे कार्य करत असाल तर करणारी जी आहे ती कर्ता करणारा व्यक्ती करता दॅट इज ओनली वन ऑफ द 5 फोर्सेस ज्याच्यामुळे जे काही होते कृष्णाने जे स्पष्ट सांगितलं हे पोथी बंद करायची वेळ आहे 18वा अध्याय युद्ध सुरू होणार आता शेवटचा अध्याय महत्वाच्या गोष्टी सांगून आला समरली जे काही होते महत्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे बरं आपल्या जीवनात जे काही होतंय चांगलं वाईट मिश्रित आपल्याला पाहिजे होतं तसं झालं नाही नको होतं तसं झालं जे नको व्हायला ते झालं कधी वाटलं नव्हतं इतकं चांगलं होईल तसं झालं असं इतकं वाईट कसं होऊ शकते असं झालं छोटीशी गोष्ट जी मोठी होऊन गेली एवढं मोठं होतं पण थोडक्यात निभावलं बरं झालं जे काही होत असेल त्या देशात होतं ते असं झालं या देशात आलं तर असं झालं लहानपणी तसं झालं ना आता वृद्धावस्थेत असं झालं माझ्यासोबत तसं झालं त्यांच्यासोबत तसं झालं त्या देशात युद्ध तसं झालं थोडक्यात हे का बरं इतका वेळ घेतो आम्ही कोणाही सोबत कुठेही कोणत्याही वेळी कशाही परिस्थिती देश काल वस्तुस्थिती प्रकृती हे काम जे होत असेल म्हणजे 5 कारण आहे कोण म्हणतोय कर्तार जगदीश्वर निर्माता ओरिजिनल सोर्स वंदे कृष्णम जगद्गुरुम तर 5 कार्य आहे मग कृष्ण असणार 5 पैकी 1 नाही चुकीची धारणा आहे म्हणला अरे देवाची इच्छा होती म्हणून तसं झालं देवाची इच्छा नसेल म्हणून नाही झालं ईश्वर आहे ईश्वर की मर्जी सगळं चांगलं झालं तर आपलं आपण अच्छा किया मेरा मुलगाने अभ्यास केला खूप चांगला खूप मेहनती आहे व यांनी खूप मदत केली म्हणून झालं सगळं आणि काम बिघडलं तर हाँ ठीक है देवाची भगवान की इच्छा नहीं होगी अच्छा हो गया तो अपना सब किसका अपने इधर इधर वालों का और बुरा हो गया तो भगवान की इच्छा होगी
भगवानने 3-4 बार साफ सरळ सांगितलं गीतेमध्ये, न मे कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. मी झंझटीत नाही पडत रे बा, हे माझे नाही, मी बनवून ठेवलाय, सिस्टम सेट करून ठेवली आहे, चाबी देऊन दिली आहे, चालू राहत गुडगुड गुडगुड. ती माता जी आहे, प्रकृती माता जी आहे, महामाया जी आहे, ती गव्हर्नर आहे. हे बरोबर सिस्टमकडे लक्ष देणार, दोन झापडा देऊन ठीक करणारी आई आहे ती. बरोबर नसेल चालत तर नाक दाबून जबरदस्ती औषध पाजणारी आई आहे. बरा नसेल तर डोक्यावर हात फिरवून प्रेमाने अंथरूण देऊन लापशी बनवून देणारी आई आहे ती. खूप दुःखात असेल तर जवळ घेऊन कडीत घेऊन सांत्वना देणारी आई आहे. ऐकतच नसेल तर मुसक्या बांधून हातपाय मुसळाला धरून बांधून काढीन धरून मागे धावणारी आई आहे ती महामाया. हे त्यांनी सिस्टम करून दिलं तर मी नाही झंझटीत पडत. जसं आपल्या घरी वडील जास्ती करून पाहिला जातो, जास्ती मुलं बाळांना आई सांभाळते, मोठं करते. आमच्या घरी तीच कथा आहे. माझी आता नाही आहे, बांगलादेशमध्ये आहे म्हणून तिने आत्ताच सांगितलं असतं. वडील जे काय आणून म्हणून बघ जमा करून दिलं, बाकी पूर्ण दुनियाभरचे माता पच्ची ते मातालाच करावं लागते, आईच सांभाळते सगळं. वडील तर आपलं चाललंय हुक्का प्याला गुडगुड गुडगुड, नाही तर अजून काही टीव्ही रिमोट घेऊन बसलं आराम. तसा हा परमपिता म्हणतो, इमानदार आहे, प्रामाणिक आहे. मी नाही झंझटीत पडत, मी नाही करत कोणाला ह्याचं हे फळ देऊन त्याला त्याचं ते फळ होत. व्यापारी नाही तेवढे धन्य का पागल होऊन जाईल तेव्हा. याचं हेन त्याचं दिन त्याचं दिन त्याचं दिन पूर्ण हिशोब हिशोब किताब पाच बसून येतात. देव तर हुशार आहे, शहाणा आहे. सिस्टम बनवली त्याने, सेट करून दिले. ग एक परफेक्ट सिस्टम बनवली, परफेक्ट अकाउंटिंग सिस्टम. परफेक्ट म्हणजे एकच गोष्ट परफेक्ट आहे, देव आणि त्याची सिस्टम. बाकी परफेक्ट आपण म्हणून देतो, परफेक्ट परफेक्ट सगळे इम्परफेक्ट आहे. जे एक्झॅक्ट त्याच्या नियमात इकडे तिकडे कधी नाही चूक होणार अशी परफेक्ट सिस्टम. वर फेकलं तर खाली येईलच, आगीत हात ठेवला तर चटका बसेनच, बर्फावर झोपलं तर थंडी वाजेलच, फूक मारली तर बाहेर ढकलेलच. अशी परफेक्ट जसं कर्म का अकाट्य सिद्धांत म्हणतात, हे जे नियम बनवून दिले आहे निसर्गाचे, त्याच्यापैकी आपण एक आहे. ते एकच आहे, ते आपलं किती जबाबदारी घेणार आहे, की किती आपण क्रेडिट श्रेय घेणार है। हमने किया, हमने हॉस्पिटल बनाया, हमने वो किचन बनाया, हमने 15,000 बच्चों को खाना खिलाया, हाँ आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही आमचे मंत्री निवडून आले, आमची पार्टी, आमचा गुरु, आमचा आश्रम, हमने मंदिर बनाया, हमने हमने। अब तुम तो एक हो यार, एक पांच और चार पता भी है क्या और कौन चार है? त्यांनी म्हटलं इक्वली रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे 20%, 20-20-20-20 असे पाच. ते मी जेव्हा फर्स्ट क्लास काम करेल, एकदम एकदम सटीक सतोड बिनतोड करता भावानी नीट लक्ष देऊन मेहनत करून इमानदारीने प्रामाणिकतेने जागृत राहून दक्ष राहून सतर्क राहून एक्झॅक्ट जेव्हा डिलिव्हर करेल, तेव्हा फक्त 20% क्रेडिट माझा आहे. ते 20% मार्क मिळालं तर फेल होतं ना, मग तर परफेक्ट कोणी फेल झालो. म्हणून डिपेंडंट आहे इतर इतर फोर्सेसवर. ते समजून घ्यायला हवे कोणते फोर्सेस आहे इतर, कशामुळे हे सगळे जे घडतं ते अजून कोणाचं सहाय्य असतं, अजून कोणाचं सहकार्य असतं. दुर्योधन गेला कृष्णाला त्याची सेना मागायला, नारायणी सेना. अर्जुन गेला कृष्णाला कृष्ण मागायला. फोर्सेस होते, एक एक तर फोर्स आहे, आर्म्ड फोर्सेस म्हणतो. दुर्योधनाने म्हटलं तेरे को तेरा आर्म फोर्सेस देते ना, मेरे को तेरा आर्म फोर्स. दुर्योधनाने आर्म्ड फोर्स मागितला, अर्जुनाने द फोर्स ऑफ युअर आर्म मागितला. राजा मला तुझा आशीर्वाद दे, हे द्वारकाच्या राणा, मला तुझ्या आर्म फोर्स नको, मला तुझ्या आर्मचा फोर्स हवा. मला तुझा फोर्सफुल आर्म हवा, जो तू डोक्यावर ठेवशील तर अनायास निमित्त मात्र भाव सव्यसाचन सहजतेने कार्य होऊन जाईल. तर आपण काय मागतोय? देव मागतोय की देवाची माया मागतोय? कालच्या सत्रात, कालच्या हिंदीमध्ये झालं, आज व्हॉट्सॲपवर मी ते टाकेल,
तुमच्यापैकी कोणी नसेल व्हॉट्सअप ग्रुपवर गीताच्या, तर कळवाल मला, मी ऍड केलं. कालच्या याच्यात खुलासा केला तर अर्ध्या तासाचं जे सत्र होता, 12वा अध्याय भक्ती योगावर होता. भक्ताचे लक्षण, भक्तीचे लक्षण त्यात त्यात या त्यात पण यावर होता विषयावर. तर ते फोर्सेस समजून घेण्यासाठी आता हा 14वा श्लोक आला. म्हणतो जास्ती टेन्शन नको घेऊ. मायाचे नाही होत, नाही मी नाही कारण मला असं होईल, मला तर. आणि जास्ती खूप उछलकूदही नको करू एक्सायटेड. हमने असं तसं. शांत हो, एक मिनिट. तू फेल आहे. परफेक्ट जरी असला तरी ऑलरेडी फेल आहे. कम्प्लीट सगळे एकूण एक सगळे फेल आहे. जे नुसते मी करते, कारण 20% मार्क घेऊन कुठे जाणार आहे? 20% लाया है, देखो परफेक्ट मार्क मिला है, परफेक्ट मिला है, परफेक्ट। ये देखो कितना, ये क्या है गधे, पर ये तो 20% मार्क है। लिखे जाए अपने घर। अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं च एवात्र पंचमम्। 14वा श्लोक माझा आवडता श्लोक. सगळ्यात आवडता नाही, वन ऑफ माय फेवरेट इन दिस चॅप्टर और इन द गीता. 18th chapter 14th verse. 18वा अध्याय 14वा श्लोक. अनेकदा मी याचा उल्लेख देतो इंडिव्हिज्युअल वन ऑन वन कन्व्हर्सेशन, कन्सल्टेशन, काउन्सिलिंग मध्ये, की बाबा इतकं नको स्ट्रेस घेऊ, इतकं खिन्न नको हो, इतकं सॅड नको. डिप्रेशनसाठी हा इलाज आहे. डिप्रेशनसाठी जागा नाही कुठे, ह्या जर नीट समजून घेतला श्लोक तर. अधिष्ठान, कर्ता, कारण, चेष्टा आणि दैव, हे 5. या 5 मध्ये कर्ता एक आला, म्हणजे मी आता हे गीता योग करून आला, बोलून राहिला, अरे छान झाला ना, अरे यार आज बरोबर नाही झाला, हे एक कारण आहे. किंवा आम्ही आज गीतायोग मध्ये आलो, ऐकू शकलो. किंवा कोणी आज खूप इच्छा होती पण जमलं नाही, नेमकं असं झालं, नेमकं तसं झालं. ते होल्ड इट लाईटली. द मेसेज इज you have to take that into consideration, but hold it lightly, light touch, light hearted, सहज. खूप चिपकून नको झाला त्याला. मीच केला, आमच्या ज्यांनी आपण करू तरच होईल, यालाही नाही को, पण मग जमतच नाही, खूपच बेकार आहे मला, अशी तर माहित नाही असं का होते माझ्या. मला नो स्किल, मला काय जस्ट असंही काही नाही. होल्ड इट लाईटली. म्हणून कृष्ण अर्जुना म्हणतो, अरे बाबा तुझ्या समोर हे युद्ध आहे, धर्म युद्ध आहे, तू योद्धा आहे, तू क्षत्रिय आहे, अन्याय होऊन राहिला आहे, दुष्ट प्रवृत्तीचे आहे, कोणीतरी त्याला रोकायला नाही तर बाकीच्यांची गडबड होईल. हे सहज कार्य आलंय. सहजम कर्म तु कौंतेय सदोषमपि न त्यजेत. पुढील या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात आला होता. जस्ट टेक इट इझी, लाईटली. करता जर तू आता युअर वन ऑफ 5, there are 4 other forces ना. तर कर्ता शब्द आला नाही ते. अधिष्ठानम तथा कर्ता, कारणम च पृथक विधम. च म्हणजे संस्कृतमध्ये अँड, पृथक म्हणजे वेगळं वेगळं, खंड खंड खंड. पृथ्वी आहे ना, ते पृथ्वी खंड आहे ना, कॉन्टिनेंट्स वेगळे वेगळे तुकडे झालेले, जोडलेले तसं. विविधाश्च पृथक चेष्टा. चेष्टा इज 4th. दैव च एव अत्र पंचमम, 5वं दैव. देव नाही, देव आणि दैव वेगळे शब्द आहेत. देव म्हणजे जो देत होतो, दैव म्हणजे काय देईल काय माहित तो. दैव, आय डोंट नो व्हाट आय गेट. Surprise! What is this? I didn't want this. Like this is not the surprise I was hoping for. दैव दिलं तर, पण काय दिलं सांगता नाही. तो दैव, ते दैव जो चांगलं देतो तो दैव. चांगलं इन द सेन्स की ज्याच्यात आपलं भलं आहे ते देणार आहे, हितकारक जातो. त्याच्या हिंदी मध्ये वाचून दाखवतो. इस विषय में अर्थात कर्मों की सिद्धि में अधिष्ठान और कर्ता तथा भिन्न भिन्न प्रकार के कारण और नाना प्रकार की अलग अलग चेष्टाएं, और वैसे ही 5वां हेतु दैव है. दादा आज बाकीच्या वेळात हे नीट समजून घेऊ 15-20 मिनिटात. याचा अर्थ काय?
अधिष्ठान म्हणजे फाउंडेशन, मूळ, प्रिन्सिपल, मूळ सिद्धांत. जसं ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण शक्ती. समजा आता जसं इथे अमेरिकेमध्ये 2-3 मजली वर आणि 1-2 मजले खाली असतात, तळघर असते घर. समजा आता ग्रॅव्हिटी आहे आणि घरी मोठं रेफ्रिजरेटर आणलं, मोठं एवढं मोठमोठाले फ्रीज मिळतात, ते लावायचे आहे. कुठे लावायचं आहे? बेसमेंटमध्ये आमचे एक किचन आहे, त्यातलं फ्रीज आमचं खराब झाला, ते बदलायचं आहे. अच्छा, मग आणलं समोरून आणि त्या डॉलीमध्ये ठेवलं आणि पायऱ्यांवर एक एक करत करत उतरलं, तर हलके हळूहळू हळू उतरून गेलं ते. जास्ती मेहनत नाही करायला, उचला नाही लागलं, एवढं 200-300 पाउंडाचा उचला नाही लागलं. का? कारण ग्रॅव्हिटीचा आधार घेतला, अशी स्लोप बनवला आणि त्याच्यावरून हळूहळू घसरला, हात द्यायला लागला थोडासा, बस. त्या अधिष्ठानाचा जेव्हा सहारा घेतला, अच्छा आता अरे बापा, हे जुनं रेफ्रिजरेटर वापस घेऊन इथे नाही ठेवायचं आहे. अरे डोक्याला ताप आता, हे तळघरातून जुनं, हे सेम आहे, ते सेम वजन आहे, सेम कंपनी आहे, काही फक्त बिघडलाय म्हणून काही जास्ती त्रास नाही होणार. मदर माता त्रास काय नाही होणार, म्हणजे बापाची नाही उचलण्यात जाणार. अरे तुम्ही एवढं मोठं नवीन आणलं नाही ते खाली, हे जुनं घेऊन जा. आई ते वर न्यायचं आहे, ते पहलवान माणूस आहे, 2 जण आहे, सेम माणूस आहे, करता सेम आहे. Same doer, same performer. The one who brought the refrigerator has to take out the refrigerator खालून वर, वरून खाली आणला. अगं हो बेडी, पण हे आता गुरुत्वाकर्षण शक्तीच्या उलट न्यायचं ना. अधिष्ठानाला धरून जेव्हा आम्ही काम केलं, कार्य केलं, तेव्हा सहज झालं, हलकं झालं, सोपं झालं. आता हे अगेन्स्ट द टाइड अधिष्ठान, हे म्हणले रेफ्रिजरेटरला हे पृथ्वीचं आकर्षण शक्ती खाली ओढणार आहे ना, मला आपला बाहुबळ लावून त्याला वर ढकला लागणार, उचला लागणार. करता तर तोच आहे, वस्तूही तीच आहे जवळजवळ. नाही तर तेच रेफ्रिजरेटर नाही झालं, पण आता एकदम अचानक संकट आलं, कसं बसं होऊन राहिलं आहे. मध्येच पडलं, पाय ठेचला, नाही तर हात फ्रॅक्चर झाला आणि न्यावं लागलं. काय रे, काय झालं गड, कसं लक्ष नाही दिलं का धड? खाली आणताना बरोबर काम केलं, काय झालं? फोनकडे लक्ष होतं का? नाही, काहीच नाही झालं, ते तसंच सगळं होतं, पण हे खूप जास्ती वजनी होतं. कसं वजनी होतं? हा, अधिष्ठान, अधिष्ठानाला धरून नव्हतं, अधिष्ठानाच्या विरुद्ध होतं, अलाइंड नव्हतं, मिसअलाइंड होतं. नवीन गाडी घेतली, मस्त समृद्धी हायवेवर चालवता येते, धमाधम 120-150. इथली कुठली वॅगनर जी कुठली गाडी घेतली असेल, बिनधास्त 6 तासात पोहोचलो नाशिकहून इथे वगैरे. मग आता नागपूरहून नाशिकला जायचं आहे, उलट जा हो गया 2-3 दिन, वापस जाना, ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने वापस जा. तो रॉंग साइड, त्याच रस्त्याने आलो, इकडूनच आलो, हीच गाडी होती, हाच समृद्धी हायवे होता. अरे राजा, आपण इकडच्या, आता तिकडच्या बाजूने चालवावं लागेल तुला, इकडून सगळी इकडे जाणार आहे, हा नियम इकडचा आहे. हे डिवायडरच्या पलीकडे जे आहे ते तिकडे जाणार आहे. नाही 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 नाही, मी या रस्त्याने आलो होतो नाशिक, म्हणून हरवून जाईल मी. ह्या रस्त्याने आलो, एकदम 6 तासात पोहोचलो. तर उलटा जाऊन पाहतो किती वेळ पोहोचेल, किती जास्तीत जास्त किती, 150 नाही 200च्या स्पीडने जा. रॉंग साइड, रॉंग वे, धडक कुठे ना कुठे होणारच आहे धडक. 2-4-20 कोस पोहोचशील, 40 मैल पोहोचशील, अजून कुठे. नाही तर कोणतरी तुझी मुंडी धरून झक मारून बाजूला कोण तिकडे ठेवेल. काय रे, अधिष्ठानाला धरून नाही चालणार. अधिष्ठान जे आहे, म्हणून ईश्वरी अधिष्ठान जर असेल, सत्कार्य सत्कर्म, सगळ्यांच्या मंगलाचं, सगळ्यांच्या कल्याणाचं जर अधिष्ठान असेल, तर ही संपूर्ण प्रकृती आपल्या मागे लागून जाते मदतीला. आणि त्याच्या विरुद्ध जर असेल, स्वार्थ 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 जर असेल, फक्त मला, फक्त माझं, तर अडथळे येत जातात, सब घाला जातात. तर अधिष्ठानचा अर्थ तो वर वेगळ्याला खाली येणार. तर मोटर कार स्वस्तात मिळते, विमान एवढं महागात मिळते. का? कारण विमानाला अधिष्ठानाच्या विरुद्ध राहावं, ते खाली नाही पडू शकत. गाडी, मोटर गाडी अधिष्ठानाला धरून चालते, पृथ्वीवर चालते. चा- तर हे झालं अधिष्ठान. है ना, पाण्यामध्ये, शिवगीतामध्ये ते स्कंद पुराणात शंकर पार्वतीला म्हणतात, हे दगडाच्या नावावर बसून जाईल तर शिष्य आणि गुरु दोघे डुबतील. हम्म.
स्वयं तरतुम न जानाति परस्तारते पतारयति किम. हे ते गुरु आणि धोबी असे, धोबी सर गुरु आणि शिष्य असे, गुरु धोबी शिष्य कपडा, तो श्लोक आठवला म्हणून. गुरु आणि शिष्य असे की मोठे हुशार आहे की दगडाची नाव बनवली. का म्हणे, अरे लाकडाची ओली होऊन जाईल, सडेल, फुगेल ते लाकूड फुगेल, कीड लागेल, आग लागून जाईल ना, नाव जळून जाईल. तर अपन पत्थर की बनाते हैं नाव, पक्के परमानेंट रहेगी, अपने बच्चों, अपने उनके उनके पोतों सबके काम में आएगी. पत्थर की, चलिए गुरु और ये शिष्य दोनों लग गए, पत्थर की नाव बनाए. बनाया मस्त फर्स्ट क्लास बिंदास. धक्के देऊन लोटली आणि उडी मारून बसलाय. 2-4 फूट गेले आणि सगळेच्या सगळे डुबले. पण अधिष्ठान नाही, ते तरंगणारा पदार्थ हवा पाण्यावर, पाण्यापेक्षा जे हलका आहे ते असायला हवं. ज्याचं बसणाऱ्या पाण्यापेक्षा जडवाला खाली डुबेल. हे सगळे जे हे प्रिन्सिपल्स जे आहे, याला इंग्लिशमध्ये शब्द आहे प्रिन्सिपल, फंडामेंटल्स ज्याला आपण म्हणतो फंडे क्लिअर. फॉर्म्युला जसा असतो की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे, तर त्याच्यामध्ये मग a+b असो किंवा xy असो, त्याच्यात कुठलीही व्हॅल्यू टाकली तरी सोडू शकतो. कारण काय की ते सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. तसं अधिष्ठान म्हणजे फंडामेंटल. तर हे थोडं सूक्ष्म बुद्धीने कुठलं कार्य करायच्या आधी किंवा काही कार्य बिघडलं जर असेल, मनासारखं नसेल झालं, तर ध्यानामध्ये किंवा विचारपूर्वक करायला कुठे चुकलं, काहीतरी अधिष्ठान माझं बरोबर नसणार. तर कारण मी किती परफेक्ट असलो तरी मला अधिष्ठानाची साथ लागणार तितकी, तेही 20% कंट्रीब्यूट जेव्हा करेल बरोबर, ग्रॅव्हिटीला धरून उतरवेल तर उतरेल, रेफ्रिजरेटरला धरून अजून 2-4 लोकांना बोलावं लागेल ना, तर अजून दोरे बांधून उडवावं लागेल ना, तर अजून काहीतरी दुसऱ्या मागच्या दाराने न्यावं, काहीतरी दुसरी आयडिया करावं लागेल. असं नाही होणार, एकट्याने नाही उचलणं जाणार आहे, कंबर तुटेल, हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, हे मात्र बाईलाच मला पहिले मदत करावं लागेल. करायला गेलो काय आणि वर्त झाले पाय, असं होऊन जाईल अधिष्ठान जर नाही साथ घेतली तर. म्हणून तोही विचार करायला, नुसते छाती टेकून हम हम मैं लंकापती रावण होऊ नये, अधिष्ठानाला नाही, शेवटी रावणाला जावं लागला. राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपती के दासा. हे हनुमंतात रघुपतीचा दास म्हणून नाही, रघुपतीचा दुश्मन म्हणून समोर आला, तर अधिष्ठान सोडलं, राम रसायन छूट गया, भस्म हो गया रसायन, रावण है ना? चिंताग्रस्त झाला, चिता समान, मरायच्या आधीच चिंता भस्म झाला. रात्र आदल्या रात्री झोप नाही आली रावणाला, रामायणात आहे. 1 मिनिट, एक क्षणी झोप नाही. यही रात अंतिम, यही रात, आज तो राहणार नाही तर मी राहणार. दुसऱ्या दिवशी महायुद्ध, सगळ्यात महत्वाचं युद्ध आहे, द वॉर ऑफ हिज लाईफ टाईम. देवासोबत भिडून जाणार, देवाला देवाची जागा दाखवणार असा महाबली दैत्य. तो आदल्या दिवशी तर चांगली झोप, नीट प्रसन्न व्यवस्थित शांत व्हायला हवं, आराम केला झाला, एक क्षण झोप नाही. चिता समान. ही कृष्णाला बोलवून तर ठेवलं मथुरेत, अक्रूरला पाठवून, कंसाने बोलवलं कट कारस्थान करून, पटाखे लाना, वो नंद बाबा और यशोदा, वो ते भोले भाले गैया चराते, वो कुछ भी काही गोष्ट सांगून दे त्यांना, थोडं म्हणा काही प्रदर्शन लावलाय, मला युद्ध गंमत, मुलांना मजा वाटेल, घेऊन ये, पाठवून द्या म्हणा तुझ्या दोन्ही मुलांना, कंसाने बोलवलाय, मान सन्मान करायला, एवढा तुझा समर्थ मुलगा आहे आता, इकडे आणून त्याला आपण तिच्या पायाखाली चोरडून देऊ, कोवलिया पीड हाती, नाही तर आपण चाणूर, मुष्टिक, हे जे आहे यांच्या सणला भिडवून देऊ. ते अक्रूराने आणलं, सांगितलं, आ गए दोनों राजकुमार, वो उधर वाले अतिथि भवन में गृह में है, कल बस, त्यांनी म्हटलं कल इनका चाणूर मुष्टिक कंच मस्त, ही बस, कल खत्म, तेरे दुश्मन खत्म. कृष्ण कृष्ण देवकी का 8वां पुत्र अमर हो जाएगा कंस महाराज. झालं, रात्र झाली, सगळे निघून गेले मजेत मस्त. कंस दुसऱ्या दिवशी, ते एक्सायटेड व्हायला पाहिजे, मजा व्हायला पाहिजे, एक क्षण रात्रभर झोप नाही कंसाला. सतत विष्णूचं हे भागवतात वर्णन आहे, दर्शन, पण भयानक रूपामध्ये.
सुदर्शन चक्र घेऊन त्याच्या अंगावर येऊन राहिला असा, नाही तर गदा घेऊन आला अंगावर तसा. सतत सतत जाग येऊन राहिली, झोपण्याचा प्रयत्न करणार नाही. विष्णू विष्णू न रात्रभरून जप चालला त्याचा, विष्णू विष्णू विष्णू. कंसाचा भीतीने पण सतत मन लागून जप. दुसऱ्या दिवशी त्याला उद्धारच झाला, मुक्तीच मिळाली. मन इतकं त्याचं भिडून गेलं कारण की सरळ ज्योती त्याची विलीन झाली. पूर्वजन्मीचे जय विजय होते, कथा माहीत असाल. शापित होते. सनक सनातन चार कुमारांकडून शाप मिळाला होता. नारायणाच्या दर्शनाला जाऊ नव्हते देत, पहारेदार बनून बसले होते. म्हणाले, "अरे ऐसा नहीं, हमारे प्रभु आराम कर रहे हैं, नहीं जाने देते, हमको लांग के कोई नहीं जा सकता." ते चौघांनी म्हटलं, "चल अरे हट, कहाँ के 54 वाले आ गए, हमको छोड़ के निघून गेले समोरात." तरी मध्ये मध्ये जाऊन अडकला. शेवटी त्यांनी त्यांना शाप दिला की, "अरे तीन वेळा, तीन वेळा आम्ही प्रज्ञा, तिन्ही वेळा अडून राहिले, समजलं नाही का तुमच्या पलीकडे आम्ही जाऊ शकतो. म्हणजे तीन वेळा तुम्ही जा, खाली मरा, तुम्ही पृथ्वीवर जाऊन मृत्यू लोकात तीन वेळा तुम्हाला घ्यावं लागेल मनुष्य जन्मामध्ये, दैत्य बनून." अरे असं कसं, एवढी स्वर्गप्राप्ती झालेले वैकुंठ, नारायणापर्यंत वैकुंठामध्ये मिळालेले पूर्वजन्मीचे तपस्वी, आता हे तर पूर्ण घसरले एकदम शापाने. काहीतरी उशाप द्या, उद्धार करा. ते तितक्या नारायणाला एवढं काय कलाप सुरू आहे, आरडाओरडी सुरू आहे, पाहायला स्वतः आले मागे लक्ष्मी. मग सांगितलं की, या तुमच्या भक्तांनी आम्हाला शाप दिला तीन वेळा, आता काहीतरी आम्हाला सांगा. थरथर कापून आले. तर नारायणाने त्यांचे चरण धरले सनत कुमारांचे, की तुमची हरकत नाही ना, मी यांचा उद्धार करण्याची ठीक आहे, तिन्ही वेळा मी पण येतो तुमचा उद्धार करायला. जशी दशावताराची पण कथा आहे अशीच. विष्णूची 10 वेळा अवतार कशाला घ्यावं लागलं त्यासाठी, ते तसं अं, अधिष्ठानाचं जे सात्विक अधिष्ठान धरून केलेलं कार्य, प्रिन्सिपलला, फंडामेंटल प्रिन्सिपल ज्या सिस्टीम सोबत इंटॅग्रिटी जी ठेवून राहतो आपण इमानदारीने अलाइंड, ज्याला शरणागती म्हटले. या अध्यायात पुढे सर्व धर्मान परित्यज्य 66वा श्लोक, 18th चॅप्टर 66th वर्स, प्रसिद्ध महत्वाचा श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू जर माझे शरण राहिला, म्हणजे अलाइंड जर राहिला, शरण म्हणजे नाक घुटणे धूळ नाही, तर मी सिस्टम बनवली आहे चांगुलपणासाठी. सेट इन गुडनेस, दिस सिस्टम सेट इन प्युरिटी, गुडनेस, welfare of all. If you remain integrous with it, if you keep your integrity with it, if you follow these guidelines, if you walk on this path that I have created, then you'll have nothing to worry about. No grief in your life. I will take responsibility for you. Aham tvam मोक्षयिष्यामी. मी तुझी सोडून दिली या झंझटीतून तुला. तू गडबड नको करू यार. जसं ते विमानात गेल्यावर लिहिलं राहते, डोंट टॅम्पर विथ द फायर अलार्म. बाथरूम मध्ये जाऊन सिगरेट पिऊन राहिले असं नका करू धंदे. फायर अलार्मवर हात ठेवून दिला, स्मोक डिटेक्टरवर, आणि पटपट पटपट. डू नॉट टॅम्पर, यू विल बी प्रोसिक्यूटेड. जेल में जाना पड़ेगा, 10,000 रुपये दंड भरना पड़ेगा. क्योंकि सबके भलाई के लिए स्मोक डिटेक्टर, तुम्हारे अकेले के लिए नहीं है. सिगरेट बीड़ी पीना नहीं पीना उसके लिए, सबके लिए है. उसमें झंझट मत लेना. तसं ही जी सिस्टम आहे आपल्या भोवतीची, सगळ्यांच्या वेलफेअरसाठी, कारण तो सगळ्यांचा पिता आहे, फक्त माझा आणि तुझा नाही आहे. 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, लास्ट वर्ष, ज्ञान योगातला, ज्ञान कर्म संन्यास योग, फिफ्थ चॅप्टर. सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति, भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्. सुहृद आहे मी, म्हणजे वेल विशर आहे. कोणाचा? सर्वभूतानां. कुत्ते का भी, बिल्ली का भी, मछली का भी, पंछी का भी. इसलिए काट के खाओ मत यार तुम, मांस मटन मच्छी.
तुम्हारा क्या बिघाडा उन्होंने? आपने गवतात ते आपली गवत खाऊन राहिली आहे, तिला धरून जबरदस्त मुंडी कापून कशाला खाऊन राहिले तुम्ही तिला? इकडे फल फूल है ना, इधर उधर उससे हो जाता है। सिस्टम से अलाइन हो जा. मांस मटण मच्छी. मासळी आपल्या मजेत आनंदात फिरून राहिला, मध्येच काहीतरी टाकून पकडला आणि कापून खाल्ला. सोचो ना यार. काय म्हणाला सर, मी तिचंही सुरू द्या तिचं नुकसान करून आलं तर भोगना पडेगा भैया. अब पक्की बात, अगला जन्म तेरा मछली का ही होगा, नाक में हुक खींचा जाएगा और तड़प उठेगा पानी के लिए, हवा के लिए। हवा भर जाएगी तो पप्पस में। सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. शांती यातच आहे राजा. थंड. सगळ्यांच्या वेलफेअरचा जेव्हा विचार करशील तर ते झालं अधिष्ठान. अधिष्ठानम तथा कर्ता. कर्ता म्हणजे आपण. जो कोणी कार्य करून राहिलाय तो तू मी, आपण सगळेच इंडिव्हिज्युअल्स. इन अदर वर्ड्स इंडिव्हिज्युअल्स. करणम म्हणजे इक्विपमेंट, अप्लायन्स, टूल्स. काय केक बनवायचं होते, ते आणलं बरोबर विष्णूजी की रसोईची, विष्णूजी की रेसिपी पाहिली, नाही तर अजून कोणी दुसऱ्या मोठ्या शेफची अजून पाहिली. अमेरिकन बोलवली केक मिक्स, आणि सगळ्या बरोबर ब्राऊन शुगर छान की पिठी साखरही बनवली. सगळं बनवलं, सोडा बेकिंग सोडाही बरोबर होता. सगळं फ्लॅक्सीडही टाकले अंड्याच्या जागी, अंडे नाही खात म्हणून. नाही, हे फुगली नाही वर काही, चांगली नाही लागून आली. कसं असं कसं झालं, बिघडलं कसं केक? मी ते इतकं पाठ केलं, परफेक्ट जसं लिहिलं तसं एक्झॅक्ट वाचलं. आणि सगळं बरोबर पाहून व्यवस्थित. पण कारण ओव्हन बरोबर नव्हतं समजा. ओव्हन मध्ये तेवढं टेम्परेचर नसेल ना, किंवा लिहिलं 350 होऊन राहिलं 400 माहितच नाही तर. खालच्या याच्याऐवजी मधल्या दोनच आहे, तीन वाला हवा तर तीन रॅकवाला मध्ये बरोबर ठेवायला सांगितलं होतं. ह्याला दोनच रॅक आहे, एक जास्ती वर आहे, एक जास्त खाली आहे. त्याच्यामुळे थोडस जास्ती जळलं नाही तर कमी झालं. कारण जे आहे तोच सर्जन आहे, तेच हॉस्पिटल आहे, तोच पेशंट आहे. पुन्हा सर्जरीला यावं लागला. नाही अपना मशीन बिघड गई अभी. सारी वस्तू त्याच्यावर कापड टाकून ठेवला आहे. केव्हा येणार नाही ते जर्मनीहून बोलावं लागते, ते 30 करोडच्या आयुष्यात थोडा वेळ आहे. मग आता आता हात आणि कापून करतो तुमचा. डॉक्टर तोच आहे, पेशंट तोच आहे, जागाही तीच आहे, रोगही तोच आहे. बरोबर ग्रॅव्हिटीला धरून अधिष्ठानला झोपवलाय, त्याला आडवं सगळं नाकार मॅप सगळं लावलं आहे, सगळं सगळं तेच आहे. मग करता भी वही है तो फिर गड़बड़ क्या है? अधिष्ठान भी कारण बराबर नहीं है ना. अप्लायन्स, इक्विपमेंट. वो तो अर्जुन असेल ना तर अजून कोणी असेल, धनुष्यबाण बरोबर त्याचा गांडीव लाया की और कोई दुसरा आला है. त्याचा जो गांडीव धनुष्य होता, शंख वाजून राहिलाय पण हे पुंगीसारखा वाजून राहिला नुसता. दोघा तिघांनाही ऐकून येत आहे. पांचजन्य आहे, देवदत्त आहे की कोणता तरी कुठून तरी उचलून शंख आणला, तो वाजून आला युद्धासाठी. कारण जे आहे आपलं अरे हे तर इंडी रेस कार ड्रायव्हर मध्ये 5 गोल्ड मेडल मिळालेल्या वर्ल्ड मला फास्टेस्ट ड्रायव्हर आहे. आणि हे मस्त फर्स्ट क्लास जर्मनीतला ऑटोबान आहे, अनलिमिटेड स्पीडने जाणारा. आणि बैलगाडीवर बसून दिलं तर ले जिया. जिये पहिला किती जाणार आहे, 2 4 5 मैलच्या स्पीडने जाईल. कारण बराबर नाही आहे. गाडी बरोबर नाही तर चलती का नाम गाडी, थोडं थोडं आणि फटाक फटाक करून बंद पडते. समजा गाडी असेल तरी कोणती 1930 मधली गाडी आणलीस, कारण भी उतना ही इम्पोर्टेंट है. तो करता करता छाती नहीं ठोके, अपन ने. वो तेरे साथ करण भी बराबर था, इसलिए गाड़ी ने काम किया, इसलिए पेन परीक्षा लिहायला गेले, पेन्सिलचे टोक ठगे तुटून नाही गेले, धड पण पडून टोंगळा फुटला नाही का, सायकल मध्येच पाय टायर पंक्चर झालं नाही, पेन मध्ये शाई होती म्हणून, नीप त्याची तुटली नाही म्हणून. एसी सुरू होतं तुझं, गरमी नाही, गरमीने उकडून परेशान झाली असती म्हणून. हजार देशी काही सगळे कर्ण आपल्या आपल्या जागी बरोबर काम करत होते. ते सगळे एकत्रित आले तुझ्यावर कृपा करायला. तुला तर कल्पनाही नहीं है कुठे, समझ रहा भी नहीं क्या कैसा है. और वो सब अस्यूम टेकन फॉर ग्रांटेड है, ये सब है, ऐसा है वैसा है लेकिन है ना.
इससे तो हो रहा है. हा विचार करायला सक्सेस आणि फेल्युअर मध्ये आहे. मी तर खूपच बेकार आहे, माझ्याच्याने होतच नाही, मग आमचं असंच आहे, आमचा पोरगा असाच आहे, आमची पोरगी अशीच आहे. वो सुनते ही नहीं, मानते नहीं, उनसे बनता ही नहीं, पढ़ते ही नहीं, अकल ही नहीं है. वो एक खाली अकेले से नहीं होता सब. मी तर डिप्रेशन में बस. माहिती काय झालं मला, माझं स्वतःला कोसून कोसून कोसून. नाही मदर, यू आर नॉट द ओनली वन, दिस 4 अदर फोर्सेस. अधिष्ठान करण पृथग्विधा म्हणजे डिफरंट टाइप्सचे कॅटेगरीज ऑफ टूल्स. विविधाच्या पृथक चेष्टा. चौथं काय, तसंच विविध म्हणजे निरनिराळ्या प्रकारची. पृथक म्हणजे वेगळ्या वेगळ्या, सेपरेट आणि डिस्क्रीट. चेष्टा म्हणजे प्रोसेस. अरे बहुत एकदम बढिया, सीईओ भी बहुत खूप चांगला आहे, एकदम शार्प, खूप शिकला सावरलेला अनुभवी सीईओ आहे आपल्या कंपनीचा. आणि नवीन मशीन आणल्या, सगळ्या फॉरेनच्या मशीन आहे सगळ्या. आणि हे जे वर्कर्स आहे, स्किल्ड वर्कर्स आहे, यांना ठेव ट्रेनिंग देऊन आणला, एकदम ट्रेंड वर्कर्स आहे, परफेक्ट मॅनेजर आहे, इक्विपमेंटही बरोबर आहे. पण प्रोसेस जर बिघडली असेल, केमिकल प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, इंडस्ट्रियल प्रोसेस, थिंकिंग प्रोसेस, कुठली पण काही बनवण्याची कुकिंग प्रोसेस, ते म्हणजे डिफाईन केलंय की पहिले हे करायचं, त्याच्यानंतर असं टाकायचं, मग थोडा वेळ थांबायचं, याचे असे असे तुकडे करून बाजूला ठेवायचे, हे तेलात तळायचं, इकडे ठेवून द्यायचा, मग त्याला परतायचा, रवा थोडासा भाजायचा, खूप नाही जळायचा, कच्चा नाही, पांढरा नाही राहिला पाहिजे, लाल नाही झाला पाहिजे, थोडासा ब्राऊन दिसला पाहिजे, पाणी एवढं बरोबर मेजर करून ठेवायचं आहे. ही जी प्रोसेस आहे. आणि धबाकन सगळं एकदम नाही टाकायचं बरं. पहिले तेल गरम झाल्यावर परतायचं, तळायचं, आणि मग टमाट्याचं पाणी सुटल्यावर मग टाकायचं, त्याच्यानंतर गोडले, मग असं जी काही थोडा वेळ, मग 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर उचलल्यावर डाळ टाकायची, जे काय असेल ना काही बनवून राहिलं आपल्या मनाने. पण ती प्रोसेस जर बरोबर डिफाईन नसेल कार्य करण्याची, किंवा प्रोसेस फॉलो जर नाही केली, शेफ संजीव कपूरची रेसिपी जरी असली, पण ती जर फॉलो नाही केली, तर मग त्याचं काय, दाल मखनी तशी नाही होणार त्याची होते तशी. दुधात काहीतरी बोलतात, काहीतरी होईल. तुम्ही तशी फॉलो केली का प्रोसेस? नाही. म्हणजे तसं मी 40 वर्षापासून स्वयंपाक करते आहे. करता मी एक्सपर्ट आहे, हे सगळं गॅस नवीन आहे, भांडे नवीन आहे, आत्ताच आणलं किराणा, सगळं बरोबर आहे. हो हो, पण ती प्रोसेस फॉलो केली का? प्रोसेस नाही फॉलो केली, मग बहुतेक म्हणून तुमचा 80% चांगला झालाय, छान झालं. 100% जसे आहे तसं नाही झालं. कारण 4 गोष्टी बरोबर जमून आल्या, पाचवं नाही, पाचवं नव्हतं ते, एक होता असता. चौथी, प्रोसेस फॉलो करणं बरोबर, टेक्निकली लक्ष देईन, म्हणून दक्षतेचं महत्व आहे, सूक्ष्म. आणि फिफ्थ काय, पाचवं, दैव म्हणजे अननोन. हे 4 जरी परफेक्ट असले, तरी एक प्रश्नचिन्ह जे आहे, हु नोस काय. कारण आपल्याला सगळं माहित नाही आहे, की कोणाचं अजून संचित कार्य, कोणाचं अजून प्रबळ, कोणाचं दृढ इच्छा आपल्यापेक्षा जास्ती कोणाची असेल, कोणाचा संकल्प अजून दृढ असेल. मी किती काही करण्याचा प्रयत्न केला, पण अजून कोणाचं असेल की नाही, नकोच व्हायला, किंवा माझं सगळं परफेक्ट होणार असेल याच्यामुळे, मात्र अजून 7-10 लोकांचं काहीतरी काम बिघडणार असेल त्याच्यामुळे, मी तर वेळेवर पोहोचणार असेल, गाडी फास्ट चालवून कटकुट करून, त्याला त्याला माझं तर बरोबर होणार असेल, माझी गाडी फर्स्ट क्लास आहे, रस्ता फॉलो करतोय, बरोबर डायरेक्शनने जातोय, मी एकदम फंटॅस्टिक ड्रायव्हर आहे, सगळं आहे, त्याच्यामुळे मी कसे करून सटसट सटसट करून निघून तर जाईल. पण शक्य आहे तुला दचकून एक नवीन शिकणारी बिचारी मुलगी शिकत होती, एकदम जास्ती इकडे करून गेलं, आणि 3-4 कार तिकडे होतील, त्यातली एक पुलावरून खाली पडून जाईल. म्हणून कदाचित नसेल होणार, तुला ट्रॅफिक मध्ये अडकवलं असेल. ठीक आहे, 15-20 मिनिटं उशिरा झाले, पहिला अंक अर्धा होऊन गेला होता नाटकाचा, त्यात 2 गाणे होऊन गेले त्या ऑर्केस्ट्राचे. ठीक आहे, मग सही नाही मिळाली त्या प्लेयरची, काढतेच मग निघून गेला होता. असं काय होऊ शकेल गडबड, की असं कसं झालं माहिती नाही, मी तर एवढा प्रयत्न केला, सगळं परफेक्ट झालं. पण असं नाही, कारण तुला माहित नाही अजून काय गडबड होऊ शकणार होती त्याच्यामुळे. पण तिची माता जिला म्हणतो, प्रकृतीची वरून सगळं बघते आहे, सिस्टम्स व्ह्यू जिचा आहे, हु इज कमिटेड टू द एंटायर सिस्टम, नॉट जस्ट वन पार्ट.
गाडी जेव्हा जाते तर नुसते डाव्या चाकाला आणि उजव्या चाकाला नाही घेऊन जात, चारही चाकांना नेते. नुसतेच चाकांना नाही नेत, त्याच्यावरच्या टपरालाही नेते. नुसतेच चाकण टपर नाही, त्याच्यात बसलेल्या माकडा नाही नेते. ते एक एक चाकाला लागलेले एक एक स्क्रूला नेते, सगळे त्याच्या टायर मध्ये भरलेल्या हवेलाही नेते. तर जय श्रीकृष्ण आपण, त्याच्यामुळे जसं त्या गाडीला सगळ्यांचा बघून न्यावं लागतं, तसं त्याच्याप्रमाणे ही जी मुख्य गाडा आहे हा देवाचा ईश्वराचा संसार रूपी, त्याच्यामुळे आपल्याला माहित नाही, मला नुसतं गाडीत बसून खाली टायर मध्ये किती हवा आहे ते लक्षात दिसत नाहीये, गडबड होणार असेल तर. तसंच दैव ते अननोन, म्हणजे थोडक्यात म्हणजे काय त्याचं म्हणणं आहे की जरी सगळं परफेक्ट असेल बाबा, तरी जास्तीत जास्त 80% भरोसा ठेव बरं. झालं 100% तर फारच चांगलं आहे, दैव तुझ्या बाजूनी होतं, तू जे काय करते त्यात सगळ्यांचं भलंच होणार होतं. यज्ञयाचरथ कर्म समग्रम प्रविलीयते. कर्मयोगात श्लोक आला होता, यज्ञाच्या भावनेने जे केलेलं आहे ते, नाही तर कमी 90% 85% मार्क पडू शकतात, 93% मिळाले, हे काय. खूप नको बौखला जाऊ, खूप एकदम सनकून चिडचिड नको करू. इट्स ओके, सगळं परफेक्ट असलं तरी 80%च गॅरंटीड आहे, कारण एक अननोन आहेच तरी पण. प्रश्नचिन्ह. तर हे 5 आहे. अधिष्ठानम तथा कर्ता कारणम च पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम। इस विषय में अर्थात कर्मों की सिद्धि में अधिष्ठान और कर्ता तथा भिन्न भिन्न प्रकार के कारण और नाना प्रकार की अलग अलग चेष्टाएं, और वैसे ही पांचवा हेतु दैव है। हो? तर एक श्लोकाचं शेवटचा करू अजून 15वा, मग आज थांबव. शरीर वांग मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः, 15वा श्लोक, न्याय्यं वा विपरीतं वा पंचयते तस्य हेतवः। मनुष्य मन, वाणी और शरीर से शास्त्र अनुकूल अथवा विपरीत भी जो कुछ कर्म करता है उसके ये पांचों कारण है. म्हणजे नुसतं शरीराने नाही, मनाने जरी विचार केला तसं नाही झालं. एवढं तुला सांगितलं तोंडाने 10 वेळा आठवण करून दिली, कसं काय विसरले तुम्ही. मनाने, वाणीने किंवा हातपायाने, तिन्ही प्रकारे जे कर्म केल्या जातात, ह्यामध्ये तिन्ही मध्ये सूक्ष्म रूपाने हे पाचही कारणीभूत असतात, ज्याच्यापैकी विचार करणारा फक्त एक आहे, किंवा बोलणारा फक्त एक आहे, किंवा कार्य करणारा फक्त एक आहे. त्या मनातले विचार प्रत्यक्षात उतरतील की नाही, बोललेले विचार प्रगट होतील की नाही, शब्द आणि केलेलं आचरण सिद्ध होईल की नाही, याच्यामध्ये हे 5 कारण आहे. काय? अधिष्ठान, कर्ता, कारण, चेष्टा आणि दैव. हे कोणीही असो आणि कशाही प्रकारचं कार्य असो, मानसिक कार्य, वाचिक कार्य म्हणजे बोलण्याचा, किंवा काय काय मनसा वाचा कर्मणा, कायाने म्हणजे शरीर, शारीरिक कार्य कर्म, याच्यासाठी हे कारणीभूत आहे. त्याच्यामुळे अक्रॉस द बोर्ड, ऑल ओव्हर द प्लेस, हे 5 फोर्सेस ऑफ नेचर आर ऍक्टिंग टुगेदर. वेगळे जण आपले प्रत्येकाचे आपलं आपलं नाटक नाही करत, हे कोलॅबोरेटिव्ह फोर्सेस आहे, 5 सहकार्याने काम करतात. आणि त्या 5च्या सम्मेळनात त्यातल्या त्यात जी सगळ्यात बेस्ट होऊ शकत असेल ते होते. अशी ही ऑलरेडी सेटअप सिस्टीम आहे अकाउंटिंग, तसं डिझाईनच तसं आहे, प्रोग्रामच तसा आहे. त्याच्यामुळे माझ्यासोबत जे काही होते आहे, जे होईल ते त्यातल्या त्यात जे चांगलं शक्य असेल तेच होते आणि तेच होईल, कारण तो ईश्वर निर्माता आहे या सिस्टमचा, जो म्हणतो सुहृद आहे मी सगळ्यांचा. हं? तर हा या श्लोकाचा अर्थ आहे. इथे थांबवू. महत्वाचा श्लोक झाला आज, 8व्या अध्यायाचा 14वा. काय एक ध्यान सुरुवातीला झालंच आहे, थोडे काही वेळात आपल्या आजच्या प्रतिक्रिया, लेसन लर्न शेअर करून आणि मग आज थांबवू आपण.
मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि मग प्रारंभ करू चर्चेला. जय श्री कृष्ण.